मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या सरकारी कार्यक्रमात भाजपच्या 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये रंगलेलं नाराजी नाट्य चांगलंच गाजतंय। एमपीएससी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्या। पहिल्या रांगेतल्या आसनावरनं झालेला वाद आता जागेचा नव्हे तर जातीचा वाद असल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय। तर आमदार अभिमन्यू पवार यांनी हा गैरसमज असल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे। पुण्यात कार्यक्रम होता सारथी या संस्थेचा। एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती। मात्र या कार्यक्रमाच्या मंचावर भाजपच्याच 2 नेत्यांमध्ये वाद उफाळून आला। आमदार आणि खासदारांमध्ये अनपेक्षित वाद उफाळला आणि हा वाद जागेवरून जातीकडे वळला। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पहिल्याच रांगेतील आसन व्यवस्थेवरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली। त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आणि कार्यक्रमातून बाहेर पडल्या। आमदार अभिमन्यू पवार यांनी जातीचा संदर्भ देत टोमणा मारल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आणि प्रकरण अधिकच गंभीर बनलं। या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसलात तर कॉन्ट्राव्हर्सी होईल। याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, बसण्यावरनं वाद नाहीच आहे। ह्याच्यात जातीचा संबंध कुठे आला? आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अगोदर लाऊंजमध्ये त्यांनी जे केलं, या सगळ्यावरून एकंदरीत अभिमन्यू पवार हे स्वतःला कोणीतरी सुपिरियर व्यक्ती समजतात आणि सगळ्या घटना त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये घ्यायच्या आहेत। हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं। आमदार अभिमन्यू पवार यांनी हे सगळे आरोप फेटाळलेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना पुढे बसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। जातीचा कोणताही विषयच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गैरसमज झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही म्हणाले। हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही आहे। त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून त्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। खुर्ची एकच होती रिकामी, ते पण अण्णांची होती। माननीय अण्णा नाही आले बनसोडे साहेब, त्याच्यामुळं रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा ह्यांचा मान आहे, नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बसावं अशी विनंती केली। दॅट्स ऑल। मात्र या प्रकरणानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं। हा वाद केवळ खुर्चीचाच नव्हता तर त्याला जातीय आणि राजकीय रंग सुद्धा चढू लागला। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये खासदार मेधाताई कुलकर्णींचा जो अपमान अभिमन्यू पवार यांनी जाणीवपूर्वक केलाय त्याचा आम्ही निषेध करतो। आणि हा कार्यक्रम मराठा समाजाचा नसून शासनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात एक ब्राह्मण मुख्यमंत्री होते ना, असं असताना तुम्ही जातीयवादाचं स्वरूप देऊन अशा पद्धतीने जर आमच्या भगिनींचे अपमान करत असाल तर याचा निषेध करावा, एवढं थोडं आहे। खासदार मेघाताई कुलकर्णी आणि मी स्वतः आम्ही मागच्या रांगेत दोघंही मागे बसलो होतो, बाजूला बसलो होतो। मी खासदार सुप्रिया सुळेंच्या खुर्चीवर बसलो होतो कारण त्या आल्या नव्हत्या। अशा वेळेला अभिमन्यू पवारांनी मला सांगितलं की नरेंद्र, आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन आहात। सारथी ही मराठा समाजाची संस्था असली आहे आणि आपणही मराठा समाजासाठी काम करता, म्हणून आपण पुढे जाऊन बसा। आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा विनाकारण गालबोट लावणं हे आपल्या कोणालाही शोभणार नाही। कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका, एवढीच माझी विनंती। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी सरकार करत असलेल्या भरीव योजनांची माहिती देतात, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले 2 नेते एकमेकांशी जागेवरून आणि जातीवरून वाद घालतात असं चित्र इथे पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या 2 नेत्यांमधील हा वाद पक्षांतर्गत नाराजीचं प्रतीक ठरणार, भाजपमधल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादांची नांदी ठरणार की केवळ गैरसमज म्हणून संपवला जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।